नारळाचे झाड हे भरपूर लोकांकडे घराच्या समोर लावलेलं आपल्याला पाहायला मिळतंच। गावी आल्यावर उंच वाढलेल्या ह्या नारळाच्या झाडाकडे पाहिलं तर काही नारळ त्या झाडाला लागलेले होते, तर त्यातील 2 नारळ खाली पडले होते। दोघांमध्येही पाणी आहे। हा छोटा आहे, हा मोठा आहे। तर ह्याला मी आता ओढणार आहे। नारळ सोलण्यासाठी ही छोटीशी मशीन येते, त्याचा वापर केला तर पटकन आपल्याला नारळ सोलता येतात। खाली हा जो भाग आहे त्याच्यावरती घट्ट असा पाय ठेवायचा आणि पटकन नारळ सोलायचा। हा तोच नारळ आहे जो मी आता सोलला, पण ह्याच्यामध्ये पाणी आहे आणि मला खोबरं सुकवायचं आहे, त्यामुळे पाणी असणारा नारळ घेऊन मला काही फायदा नाही। मला त्यासाठी पाणी नसणारा नारळ घ्यावा लागेल। जसं की ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे, अजिबात पाण्याचा आवाज येत नाही, तर हा नारळ मला खोबरं सुकवण्यासाठी घ्यावा लागेल। पाणी नसणाऱ्या ह्या नारळाला गोटा नारळ म्हणतात। तर हा गोटा नारळ मी आता फोडते। पाणी नारळातील सुकल्यामुळे हा जो गोटा नारळ आहे तो फोडल्यानंतर सहज निघतो। असे हे 10-12 नारळ मी बाजूला काढले, ते आता मी फोडून घेते। जेवढे नारळ घेतले होते मी, माझे सगळे नारळ फोडून झाले। आता हा तर हे मस्त गोल मटोल आपले सुक्या खोबऱ्याचं नारळ। हा जो नारळ आहे तो निघालाच नाही, त्याला सुकवावं लागेल। हा एक नारळ खराब निघाला, तो कचरा डब्यात जाणार। आणि हे जे नारळ आहे त्याचे मी आता 2 भाग करून घेते। हे नारळ आता मी उन्हामध्ये सुकत घातले। त्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं, त्यामध्ये 2 चमचे मीठ घेतलं आणि त्या मिठाच्या पाण्याने हे जे नारळाच्या वाट्या होत्या त्या मस्त आतून पुसून घेतल्या। मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे मिठाच्या पाण्याने जेव्हा आपण हे पुसतो आणि नारळ हा लेअरमध्ये बनलेला असतो, जर का एखादा वरचा लेअर त्याच्यावर ओला असेल, जसं की ह्या प्रकारे बघताय तुम्ही, तर हा लेअर ओला असेल तर तो असंच ठेवलं तर ते खराब होऊ शकतं। आणि जेव्हा आपण मिठाच्या पाण्याने जेव्हा ते पुसून घेतो, तो वरचा लेअर पूर्ण पुसला जातो। त्यानंतर जेव्हा आपण हे खोबरं सुकवतो, तेव्हा हे सुकवलेलं खोबरं आपण साठवणीसाठी जास्त दिवसासाठी आपण वापरू शकतो। मिठाचं पाणी लावल्यानंतर 3-4 तास मी हे उन्हात ठेवलं। आता वरील आवरणासाठी मी इथे हे थोडंसं खोबरेल तेल घेतलंय, तर ते खोबरेल तेल, ते वरचं जे आवरण आहे त्याला त्या सगळ्या वाट्याने मी लावून घेते। खोबरेल तेल लावल्यानंतर त्या वाट्या आहेत त्या उलट्या ठेवायच्या, कारण की मिठाचं पाणी लावल्यानंतर त्या साईडने आपण सुकवून घेतलेलं आहे, आता उलट्या साईडने सुकणं गरजेचं आहे। तर हे मला वाटतं खोबरं नाही, मला तर गुलाबजामुन वाटतं, खोबरा गुलाबजामुन वाटते। ही वाटी थोडी खराब वाटते, ती साठवणीसाठी नाही ठेवू शकत। ती थोडीशी खाऊन बघायची, तिची जर का टेस्ट व्यवस्थित असेल तर लगेच ती वापरून टाकायची आणि टेस्ट समजा आपल्याला वेगळी लागत असेल तर सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायची। हा बघा चिपकू अजून चिकटलेलंच आहे, त्याला आता तापलेल्या लादीवर ठेवून देते, जेव्हा निघेल तेव्हा निघेल। तेल लावल्यावर मात्र एखादा कपडा घालायचा, कारण की धूळ समजा असेल तिथे तर ते आधीच आपण तेल लावल्यावर तर तेलावरती ते चिकटणार। मी आता इथे ओपन ठेवते, कारण की इथे धूळ अजिबात नाही आहे आणि समजा धूळ वाटलीच तर मी कपडा ठेवेन। आणि हे जे ताट आहे ते मी खाली ठेवलं नाही, एक पाण्याचं पिंप आहे असं वरच्या ठिकाणी मी हे वाळत घातले। आता मी हे सगळं वाळवून घेते। 2-3 दिवस उन्हात चांगलं हे खोबरं वाळवल्यानंतर हे साठवणीसाठी खोबरं आपलं तयार आहे। आतूनही चांगलं सुकलंय, त्याचबरोबर बाहेरील आवरण पहा, त्याचाही कलर एवढं छान आलाय। त्यामुळे हे साठवणीसाठी आता खोबरं मी एका बरणीत भरून ठेवते आणि मला जेव्हा पाहिजे तोपर्यंत हे खोबरं मी व्यवस्थितरित्या वापरू शकते।